जेमिनी तेलाच्या सीलबंद डब्यात आढळली मेलेली घूस. बुलढाणा शहरात आरोग्याशी खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका ग्राहकाने जिओ मार्टमधून खरेदी केलेल्या जेमिनी कंपनीच्या खाण्याच्या तेलाच्या 15 लिटरच्या सीलबंद डब्यात मेलेली घूस आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे ग्राहकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील रहिवासी शिवराज काकडे यांनी काही दिवसांपूर्वी स्थानिक जिओ मार्टमधून किराणा सामानासोबत 15 लिटरचा जेमिनी कंपनीच्या तेलाचा डब्बा खरेदी केला होता. काही दिवसानंतर डब्बा उघडल्यानंतर त्यातून अत्यंत उग्र आणि घाण वास येऊ लागला. नीट पाहणी केली असता त्या तेलाच्या डब्यामध्ये मेलेली घूस तरंगताना आढळली. धक्कादायक बाब म्हणजे या तेलाचा रंग देखील रक्तासारखा लाल झाला होता. काही प्रमाणात तेल वापरल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने ग्राहक काकडे यांनी तातडीने तो डब्बा घेऊन जिओ मार्ट गाठले. तेथील मॅनेजरला जाब विचारत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. सीलबंद डब्यात मेलेली घूस निघणे हा प्रकरण अत्यंत गंभीर असून यामुळे कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया काकडे यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली आहे. हे प्रकरण आता अन्न व औषध प्रशासनाकडे पोहोचविले असून संबंधित तेलाच्या बॅचची तपासणी आणि कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली गेली आहे. मी शिवराज काकडे मागच्या वेळेस इथून जिओ मार्टमधून शॉपिंग केली होती आणि त्याच्यात जेमिनी कंपनीचं तेल हे घरच्या वापरासाठी घेतलं होतं. काही दिवसा पहिले त्याचा डब्बा उघडण्यात आला आणि मी आज संशय आला मला की तेलामध्ये वास येतो आहे, तर मी तो डब्बा इथे घेऊन आलो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्या लोकांनी इथे मॅनेजर साहेब जे जिओ मार्टचे आहेत त्यांनी ज्यावेळेस तो डब्बा उघडला कर्मचाऱ्यांच्या मदतीने, तेव्हा त्याच्यामध्ये एवढी मोठी घूस ही आली. ही घूस काही या छिद्रातून तर काही जाऊ शकत नाही आणि पण आम्ही जिओ मार्टवर विश्वास ठेवून इथूनच सगळ्या गोष्टी घेत असतो. पण या अशा गोष्टी जर इथं मोठ्या प्रमाणात जर होत असतील तर याच्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे. तुम्ही कारवाई म्हणजे काही तक्रारी देणार? फूड अँड ड्रग्जला आम्ही तक्रार देऊ. मी फोनसुद्धा लावलेला आहे. त्यांचे काही लोक म्हणतात की आम्ही येऊ, पण सध्या काही अजून रिस्पॉन्स आलेला नाही. जिओ मार्टचं जे मॅनेजर आहे त्यांचं काय म्हणणं आहे? जिओ मार्टचं मॅनेजरचं असं म्हणणं आहे की हे आमच्याकडून झालेलं नाही आहे, हे पॅकेजिंगचा थोडा प्रॉब्लेम आहे. पण आता मी कोणाला प्रश्न विचारणार? आम्ही तर यांच्या विश्वासावरच इथून गोष्टी घेतो. जसे आम्ही घेतो तसे सामान्य लोक पण इथून तशाच गोष्टी विकत घेत असतात आणि त्यांच्यासोबत जर असा व्यवहार होत असेल, माझ्या घरात 11 महिन्याची माझी लहान मुलगी पण आहे. भलेही ती काही खात नाही, पण जर तिने जर खाल्लं असतं तर हा प्रश्न मी कोणाला विचारणार आहे? जिओ मार्टवाले एवढे काही आम्हाला सपोर्टिव्ह नाही, तुमचं बिल दाखवा हे. आता तसं जर पाहायला गेलं तर याच्यावर त्यांचा स्टॅम्प आहे, तुम्ही स्टॅम्प पाहू शकता याचा. आणि मला लवकरात लवकर याच्यावर जबाब भेटायला पाहिजे.